हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मँगो लड्डू. तर हे आंब्याचे लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी मी हा एक मोठा आंबा घेतलेला आहे. हा राजापुरी आंबा आहे. तर चला तर सुरुवात करूया. आता आंबा आपण कापून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी आंबा कापलेला आहे. आता यातून आपल्याला याचे स्लाइस काढायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपल्याला स्लाइस कापून घ्यायचे आहे. तर हा आंबा खूप गोड असतो आणि याची चव खूप सुंदर असते. तर त्यासाठी मी हा आंब्याचे लाडू बनवणार आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व आंब्याचा पल्प काढून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, मी सर्व प्युरी आंब्याचे तुकडे तयार करून घेतलेले आहे. आता हे आपण मिक्सरच्या जार लावून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण गॅसवर कढाई ठेवूया. यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. चांगले मेल्ट होऊन देऊया. मेल्ट झालेले आहे. आपण यामध्ये पुरी घालणार आहोत. याला आपण लो फ्लेमवर चांगले घोटून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपला आंब्याचा पल्प शिजत आलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी 5 ते 7 मिनिटे असे सतत ढवळत आपला पल्प चांगला घोटत आलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे चांगल्या प्रकारे शिजत आलेला आहे. आता आपण गॅसचा फ्लेम लोच आहे. आता यामध्ये आपण एक अख्खा नारळ, ओला नारळ किसून त्याची फाईन मिक्सरच्या जारला लावून पावडर तयार करून घेतली आणि पुन्हा तो लो फ्लेमवर चांगला शेकून काढलेला आहे. असा हा आपला किस तयार करून घेतलेला आहे ओल्या नारळाचा. तुम्ही ड्राय खोबरे पण घेऊ शकता. त्याची आपण यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया.
तर बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहे. मी खोबरे चांगले मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालणार आहोत. मिक्स करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आता अशा प्रकारे आपला मँगोचं मिश्रण चांगले सुकलेले आहे. आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत. आंबा खूप गोड असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला साखर कमीच घालायची आहे. मी 3 चमचे साखर घातलेली आहे. पिठी साखर आहे. आता मिक्स करून घेऊया. आणि हे चांगले आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया. याला आता चांगले सुकवून घेऊया. आता पुन्हा यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. आणि मिक्स करून सतत ढवळत आपल्याला हे कोरडे करायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपले मिश्रण कढाई सोडत आहे. याचाच अर्थ आपला लाडूचे बॅटर चांगले शिजलेले आहे. आता आपण याला एका ताटात काढून घेऊया. गॅसची फ्लेम बंद करूया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी काढून घेत आहे आणि फैलावून याला थंड होऊ द्यायचं आहे. आता याला चांगले पंख्याखाली ठेवून चांगले थंड करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, हलकेसे थंड झालेले आहे. आता आपण त्याला तूप लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे देऊन याचे लाडू तयार करूया. नारळाच्या बुऱ्यामध्ये घालून आपल्याला अशा प्रकारचा लाडू तयार करायचा आहे. मी अशाच प्रकारे सर्व तयार करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहे. खूप सुंदर झालेले आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारचे मँगो लड्डू मी बनवलेले आहे. खूप छान आहेत आणि चविष्टही आहेत. अशा प्रकारचा मी लाडू तयार केलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.